आजच्या बुधवारच्या बायबल स्टडीमध्ये एस चर्च नंदुरबार दुधाळे शिवार आणि शहारोन यांच्या वतीने आपणा सगळ्या उपस्थितांचं हार्दिक स्वागत आहे. या अभ्यासक्रमामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पदस्तंभावरील बलिदानाकडे बारकाईने बघत आहोत आणि ह्याच्यातले सर्व जे बारकावे आहेत ते समजावून सांगण्यासाठी आपल्यामध्ये सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आहेत. या पवित्र वचनाचं प्रशिक्षण म्हणा किंवा छोटंसं अध्ययन म्हणा, हे आपल्याला ते देत असताना प्रभुदेव बाप त्यांच्या या सेवेचा उपयोग आम्हा सगळ्यांसाठी करून घेऊ. सर्व पाळक वर्ग व सर्व ऑनलाईन बघणारे प्रियजन यांच्या वतीने आम्ही पाळक साहेबांचा आभार मानतो व अध्ययनासाठी प्रभुदेव बाप तुम्हाला सहाय्य करो. आजचं अध्ययन त्यांच्याकडून येत असताना आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया व जे आपण प्रियजन या ठिकाणी जमलेलो आहोत व जे ऑनलाईन बघत आहे, कृपा करून आपलं पवित्र शास्त्र, आपली नोंदवही किंवा आपली नोटबुक आपण सोबत ठेवा, पेन आपण सोबत ठेवा. काही रेफरन्सेस आपल्याला बघावे लागतील आणि यासोबतच जर तुम्हाला वैयक्तिक काही मार्गदर्शन हवं असेल तर आपण फोन करू शकता आणि एखादा मुद्दा समजला नाही तर आपण नक्कीच कळवा, त्यावरती आपल्याला स्पष्टीकरण दिलं जाईल. हे अध्ययन एस चर्च नंदुरबारच्या वतीने SAMच्या संपूर्ण मंडळांसाठी असं देण्यात येत आहे आणि याचा लाभ ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण जगभर आपणा सगळ्यांना मिळत आहे. प्रभुदेव बाप SAMची सेवा आशीर्वादित करो. आमचे मान्य अध्यक्ष आणि चर्च कमिटी यांना प्रभू कृपा पुरवो. या मी प्रार्थना करतो, सुरुवात करतो आणि मग आपण अध्ययन करूया. हे आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, ही सकाळ तू आम्हास दाखवली, ही तुझी कृपा आम्हाला देलीस, त्यासाठी आम्ही आभार मानतो. आज पुन्हा एक वार आम्ही वधस्तंभाचं महत्त्व समजून घेत असताना या दिवसात उपवासमयामध्ये मंडळीतले अनेक प्रियजन आपला समय घालवित आहे. प्रिय प्रभू, तुझ्या समक्षतेचा अनुभव आम्हा प्रत्येकाला लाभू दे व आज आम्ही त्याचं महत्त्व समजून घेत असताना हा जो बायबल स्टडी आहे तो आशीर्वादित व्हावा अशी विनंती तुझ्या चरणी आम्ही करतो. पाळक साहेबांसाठी प्रार्थना करतो. प्रभू, बोलण्यास लागणारी शक्ती, कृपा आणि बळ तू त्यांना दे आणि सोबतच हे अध्ययन ऑनलाईन पद्धतीने होत असताना सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणींपासून दयाळू परमेश्वरा आम्हाला संरक्षण दे व या अध्ययन अभ्यासाच्या द्वारे तुझा गौरव तू करून घे. बोलण्यासाठी लागणारी कृपा पाळक साहेबांना तू पुरव. प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांचं स्वागत करतो व पुढील वेळ अध्ययनासाठी मी त्यांच्या हाती देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सगळ्यांना सलाम आणि देवाची कृपा लाभो. आज सुवार्थ अलायन्स चर्च नंदुरबार तर्फे पवित्र शास्त्रामधून विशेषतः प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या ध्येयाबद्दल किंवा त्याचं प्रेषण कार्य काय होतं, नेमका त्याचा येण्याचा उद्देश काय होता याबद्दल बघत असताना सोबतच त्यासाठी त्याला काय काय करावं लागलं ते सर्व आजच्या तासात आपण बघणार नाही, परंतु या दिवसांमध्ये सायंकाळचं मनन होत असताना आपण त्या गोष्टींची आठवण करत आहोत. आम्हाला आनंद वाटतो की अनेक देशातून भाऊ बहिणी आम्हाला प्रतिसाद देत आहेत. आम्ही तुमचे उपकार मानतो. SA Church Nandurbar is grateful to all of you, those who are listening to our broadcast on Facebook Live from all over the world. Though we can arrange in English, but we are focusing mainly on Marathi speaking churches so that they could be edified, built up, and they grow in the knowledge and wisdom of the Lord, in the holiness and the sanctity of the Lord, and also grow in the word to be matured for facing the life they live. We hope that God had been blessing you through these Bible studies and devotions. We request you to pray for us and also join in Marathi, and if God willing, later on we will start with English meditations and Bible studies as well. आज सकाळी आम्ही देवाचा धन्यवाद करीत असताना आपल्या विषयाकडे आपण वळू. आजचा विषय आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा नाझरेतमधील जाहीरनामा.
द मिशन मॅन्डेट ऑफ जीसस क्राइस्ट किंवा मॅनिफेस्टो ऑफ जीसस क्राइस्ट. पवित्र शास्त्र विद्वान या परिच्छेदाला किंवा या विषयाला नाझरेथ मॅनिफेस्टो या नावाने संबोधतात. म्हणून आपण हा शब्द इंग्रजीमध्ये सुद्धा जर लक्षात ठेवला किंवा मशिहाचा जाहीरनामा, सेवा कार्याचा जाहीरनामा असा जरी तुम्ही शब्द लक्षात ठेवला तरी तुमच्या अभ्यासात, तुमच्या प्रवचनात, शिक्षणात त्याचा उपयोग होईल. विशेषतः आपण या संपूर्ण अध्ययनामध्ये बलिदानाचा विचार केंद्रित ठेवलेला आहे की बलिदान करण्यासाठी काय करावं लागतं, काय बनावं लागतं, कसं ते असतं. परंतु नुसतं बलिदान आपण विषय घेतलेला नाही, परंतु त्याला धरून प्रभू येशू ख्रिस्ताचं महान एकमेव अनादि अनंत काळासाठी झालेलं बलिदान, त्याकडे हळूहळू जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, त्यानंतर त्याचं स्वर्गारोहण व परत येणे, पुढील या गोष्टींना सुद्धा आपण महत्त्व देणार आहोत. बलिदानाची व्याख्या कोणीतरी अशी केली आहे की एखादी अधिक चांगली किंवा श्रेष्ठ गोष्ट मिळविण्यासाठी दुसरी एखादी महत्त्वाची किंवा मौलिक गोष्ट सोडून देण्याची क्रिया किंवा समर्पित वस्तू, समर्पित बळी किंवा त्याग. The meaning of sacrifice, the Google definitions, one of the best is giving up something that is important or valuable to you in order to get or do something that seems more important, something that you give up in this way. प्रभू येशू ख्रिस्त त्या प्रकारे त्याच्या बलिदानाकडे आपण बघत असताना कसा गेला हे समजून घेण्या अगोदर आपण लुकाचं शुभवर्तमान अध्याय 4 यामध्ये आज बघणार आहोत की तो काय म्हणतो, त्याला देवाने या जगामध्ये कसं पाठविलं, त्याला पाठविण्याचा उद्देश काय होता, त्याच्यामध्ये भविष्यवाद कसे पूर्ण झाले, होणार होते. हे सर्व होत असताना यहुदी संप्रदायाचे लोक त्याला कसं बघतात, कसा प्रतिसाद देतात, त्याला कसं समजून घेतात किंवा त्याच्याबद्दल कसा गैरसमज करून घेतात, हे बघणं सुद्धा चांगलं आहे. सोबत प्रभू येशू ख्रिस्ताची जी भाषा, स्पष्टीकरण किंवा विवरण जेव्हा तो देतो, तर 4 अध्याय लुकाचा वचन 22 मध्ये असं म्हटलेलं आहे, तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपा वचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. लेखक लूक संशोधन केल्यानंतर हा पहिला ग्रंथ लिहित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गारोहण झाल्यानंतर साधारणपणे 35 वर्षांनी लूक संशोधन करून आपला ग्रंथ लिहित आहे. 65च्या दरम्यान त्याने हा ग्रंथ लिहिला. कल्पना करा की एक एक वाक्य, एक एक घटना, त्यामध्ये असणारे संदर्भ सगळे तो शोधत फिरला किंवा त्याने मिळविले. आणि काही वेळेला त्याचा उद्देश सफल व्हावा म्हणून तो या घटनांची किंवा घडामोडींची रचना कालक्रमाने मांडण्याचा प्रयत्न करतो. काही वेळेला तो अतिरिक्त माहिती पण देतो. याबद्दल आज पुन्हा एकदा विचार करण्याची आपल्याला वेळ आलेली आहे की ज्या वेळेला आपण बोलतो, शुभवर्तमान गाजवितो, प्रवचन करतो, गोष्टी सांगतो, संवाद साधतो, आपल्या मुखातून काय निघतं? येशू ख्रिस्त आपल्याला शिकवितो की त्याच्या मुखातून असं म्हटलं नुसती वचनं नाही, कृपा वचनं, वर्ड्स
फुल ऑफ ग्रेस, कृपेने भरलेली त्याची भाषा होती. याबद्दल कधीतरी आपण बोलू, परंतु मला हे सांगायचं आहे की येशू आपल्या लोकांशी बोलताना किती सरळ, स्पष्ट, तरी कृपेने युक्त असणारं संभाषण करीत होता. ह्याची आपल्याला आठवण असू द्यायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की लोकांना आश्चर्य वाटलं, ते आश्चर्य करू लागले असं म्हटलेलं आहे. काय कारण असावं? सभास्थानं आहेत, तुम्हाला माहित आहे. सभास्थान काय आहे? सभास्थानं पर्यायी व्यवस्था होती, ज्यामध्ये एक उपासनालय बांधण्यात येत होतं. त्यामध्ये काही शिस्त पाळण्यात येत होती. नियमशास्त्र आणि त्याच्या गुंडाळ्या किंवा संदेष्टांचे ग्रंथ आणि गुंडाळ्या एका कप्प्यामध्ये ठेवले जात होते, सांभाळले जात होते. आणि त्याचं वाचन करण्यासाठी कोणाला एकतर आमंत्रण दिलं जात होतं किंवा कोणीतरी त्याच्यामधून बोलत असे. सभास्थानांची निर्मिती ख्रिस्तपूर्व 500च्या दरम्यान झाली, जेव्हा एज्रा आला. एज्रा हा सभास्थानांचा जनक मानला जातो, कारण त्यानंतर पुन्हा एकदा परागंदा झाले यहुदी लोक. दुसरं मंदिरही ध्वस्त झालं. यहुदी सर्व जगात पांगले आणि सर्व जगामध्ये यहुदी आजही सभास्थानांमध्ये जमतात, उपासना करतात, अध्ययन करतात, वाचन करतात आणि देवाला देतात वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. फक्त वेदी नसल्यामुळे अर्पण, जी प्राण्यांची अर्पण पुरी होत होती, रक्तार्पण, ते होत नाही. दुसरी गोष्ट, कराराचा कोश नसल्यामुळे पापक्षालनाची मध्यस्थी होत नाही. दोन गोष्टी त्यांच्यासाठी फार कठीण आहे. वेदी नसल्याने अर्पण करता येत नाही, आणि आहे तर रक्ताचं सिंचन करण्यासाठी दयासन नाही, कराराचं कोश नाही. प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे त्याकडे त्यांचं लक्ष होतं, परंतु त्यांना आश्चर्य कशाचं वाटलं? त्यांची जी परंपरा निर्माण झाली, 250च्या दरम्यान परंपरा निर्माण झाली विद्वानांची. नंतर एकांतवासात राहणाऱ्या एसिन्स नावाच्या अलिप्त राहणाऱ्या पण कट्टर मतवादी असणाऱ्या तरी पवित्र जीवन जगणाऱ्या माणसांची एक सांप्रदायिक समाज निर्मिती करण्यात आली, आणि त्या समाजाला पुढे परुषी असं संबोधन करण्यात आलं. वेगळे केलेले पवित्र असलेले लोक. यांना आश्चर्य वाटण्याचं कारण हे होतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं बोलणं किंवा संभाषण आणि त्यांच्या गुरूंचं, रब्बींचं संभाषण, याच्यामध्ये त्यांना आमूलाग्र बदल दिसला. येशू ख्रिस्त कृपासंपन्न शब्द प्रयोग करत होता, जेव्हा त्यांचे जे गुरु होते ते अगदी कट्टर मतवादी आणि कठोर प्रहार करून कदाचित ते संप्रदाय शिकवत होते. आणि तसे करण्याचं कारण होतं की त्यांना अपेक्षा होती की आपला समाज हा शिस्तीत राहील, नियमशास्त्राप्रमाणे जगू लागेल. त्यांना आश्चर्य वाटलं त्यासाठी. येशू ख्रिस्त असा का बोलत नाही? येशूची वचनं कृपा संपन्न आहेत. तिसरी गोष्ट, वचन 23 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, मला ठाऊक आहे तुमच्या मनात काय खळबळ आहे, मला समजत आहे. तुम्ही माझी वाहवा करत आहात, माझ्या तोंडची कृपावचनं तुम्ही ऐकत आहात, पण तुम्हाला अजून काहीतरी समजत आहे. 4था अध्याय लुकाच्या शुभवर्तमानाचा वचन 23, लूक 4:23. त्याने म्हटलं की तुम्ही खरोखर ही म्हण लागू कराल की? म्हण. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बोलण्यामध्ये म्हणी आणि वाक्प्रचारांचा वापर करत त्याने अनेकदा शिक्षण दिलं. म्हणी आणि वाक्प्रचार. आता प्रभू येशू ख्रिस्त जे बोलत आहे ती काय आहे?
म्हण आहे, विधान नाही. काय म्हण आहे ते बघा. हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर. ही काय आहे? म्हण आहे. साहित्य संपन्नता जेथे उत्तम प्रतीचे असते तेथे अनेक साहित्याचे आणि व्याकरणाचे प्रकार असतात. त्यापैकी एक आहे म्हण, कविता, वाक्प्रचार, वेगळ्या वेगळ्या गोष्टी येतात. म्हणींचा वापर करून येशू ख्रिस्त शिक्षण देत होता, पण ह्या म्हणी समर्पक असायला पाहिजे होत्या. येशू समर्पक अशी म्हण देतो की मला माहिती आहे तुमच्या अंतःकरणाची खळबळ काय आहे. काय होते अंतःकरणाची खळबळ? वचन 22चा शेवटला भाग. ते म्हणू लागले, हा कोण आहे? योसेफाचा पुत्र आहे. आणि जर तुम्ही तिसरा अध्याय घ्याल, बघा आता इथून तुम्ही परत मागे जायला पाहिजे आणि तिसरा अध्याय घ्यायला पाहिजे. लेखक आपलं जे वाक्य आहे ते सिद्ध करण्यासाठी प्रस्तावना देताना या योसेफाबद्दल प्रमाण देतो. लूक प्रमाण देतो. तो आहे त्याच्यामध्ये असणारी येशूची वंशावळी. जर तुम्ही तिसरा अध्याय वचन 23 पाहाल तर लेखक तेच शब्द वापरत आहे. परत ते काय म्हणतो लेखक लूक? येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा सुमारे 30 वर्षाचा होता. लोक त्याला योसेफाचा पुत्र असे समजत. इकडे 23 मध्ये 22 मध्ये शेवटला वचन तेच आहे. येशूला ठाऊक होतं लोक मला काय म्हणतात, मला ते योसेफाचा पुत्र समजतात. जेव्हा की लेखक लूक हा योसेफ म्हणजे येशूचा या जगातील पालक पिता कोण आहे याची वंशावळी देतो. त्या लोकांकडे उपलब्ध होती ती, परंतु लिखित स्वरूपात जसं आज आपल्याला आहे तसं नव्हतं. मग प्रभू येशू ख्रिस्त त्याकडे त्यांचं लक्ष केंद्रित करतो की मी जे बोलत आहे, जी माझी वचने कृपायुक्त आहेत, जे मी भविष्यवाद पूर्ण करत आहे, याकडे तुमचं लक्ष नाही हे मी समजतो. परंतु तो डायरेक्ट त्यांना काही बोलण्यापेक्षा कशाचा वापर करतो? म्हणींचा वापर करतो. की तुम्ही म्हणाल, अरे वैद्या, तू स्वतःलाच बरं कर, ही म्हण. पण या म्हणीला पुढे तो दुजरा कशाचा देतो? जी घटना घडली त्याचा. आता ह्यामध्ये थोडासा तो एक फरक. अगोदर काय आहे? म्हण, नंतर आहे घटना. काय घटना आहे? कफरनहूमात ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले, त्या येथेही आपल्या गावी कर. नासरेता अगोदर किंवा नासरेता बरोबर प्रभू येशू ख्रिस्ताने काही गोष्टी कफरनहूमात केल्या, म्हणजे चमत्कार केले. लोकांना ठाऊक आहे असं लेखक मानतो. हा फरक आहे वाक्प्रचार, म्हणी आणि घटना. तू इथे पण कर असं ते म्हणत होते. म्हणजे ही जी प्रस्तावना आहे नीट समजली तर आता पुढे जे आपल्याला पाहायचं आहे ते पण फार महत्वाचं आहे. विशेष म्हणजे आता आपण याचा अभ्यास करताना पहिले हे लक्षात घ्या, वचन 18 आणि 19 याकडे लक्ष द्या. जर बायबल असेल तर कृपा करून बघा, विशेषतः मराठी असेल आणि सुधारित आवृत्ती असेल तर जरा बघा. चौथा अध्याय वचन 18 आणि 19 थोडं आपण अभ्यास करत आहोत म्हणून जरा बघा त्याकडे. त्यामध्ये तुम्हाला या 18 आणि 19 या वचनांची रचना इतर वचनांच्या रचनेपेक्षा वेगळी दाखवलेली आहे. आहे का तशी? काही तुम्ही अगोदरची काय वचने बघा, वंशावळी बघा, एका रेषेत आहे सर्व. बाप्तिस्म्यामध्ये लिहिलं एका रेषेत आहे सर्व. चौथा अध्याय सुरुवात पाहिलं एका रेषेत आहे सर्व. वचन 8 बघा, मग वेगळं पद्धत आहे.
वचन 10 बघा वेगळी पद्धत आहे, वचन 11 बघा वेगळी पद्धत आहे, वचन 18-19 बघा वेगळी पद्धत आहे. याला आपण म्हणतो साहित्यिक रचना किंवा आकृतीबंध. कोणत्या सांस्कृतिक किंवा साहित्यिक रचनेमध्ये लेखक लिहित आहे. नेहमीप्रमाणे थोडंसं मत्तयाचं शुभवर्तमानाचं पहिला अध्यायाचं पहिलं पान काढा, मग तुम्हाला अर्थबोध होईल की ही जी पद्धत लेखक वापरतो ही काय आहे. तुम्ही जर मत्तयाचं शुभवर्तमान काढा बघा आणि तुम्ही पहिल्या अध्यायाच्या अलीकडचं पान घेतलं तर सुधारित आवृत्तीमध्ये खुलासा दिलेला आहे. आता आपण हे कसं समजायचं की असं का झालं. लेखक किंवा छपाईकारांनी किंवा ज्यांनी हस्तलिखिते लिहिली त्यांनी असं का केलं, असंच का लिहिलं. सरळ सरळ लिहिलं नाही. तुम्ही वचन 20 ते 30 बघा, सरळ सरळ लिहिलं त्याने. परंतु जर तुम्ही ही पद्धत बघाल खुलाशामध्ये, तुम्ही नीट बघा. जुन्या करारातील, मी खुलासा वाचतोय, जुन्या करारातील उल्लेख किंवा उतारे नव्या करारात ज्या ठिकाणी घेतले आहेत ते अवतरण चिन्हांनी दर्शविले आहेत. बरोबर. अवतरण चिन्हे एकेरी आणि दुहेरी असे अवतरण चिन्हे असतात. इन्व्हर्टेड कॉमा असं इंग्रजीमध्ये म्हणतात. आणि वचन 18ला तुम्ही याल तसं बघा. तुम्ही 18ला परमेश्वराचा प आला आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला अवतरण चिन्ह दिसतं बारीक. ते तुम्ही घोषणा करावी वीला अवतरण चिन्ह पूर्ण होतं. ही काय झाली, तिथे खाली लिहिलं आहे काही उल्लेख किंवा उतारे जुन्या करारात कविता ज्या पद्धतीने छापल्या आहेत त्या पद्धतीने दर्शविले आहेत. आता आपण अभ्यास करताना, पवित्र शास्त्र वाचन करताना हा भेद लक्षात घेणं गरजेचं आहे की काव्य काय आहे आणि गद्य काय आहे. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. कविता आणि लेख याच्यात फरक आहे. आणि जेव्हाही आपण नवीन करार वाचतो, अवतरण चिन्हामध्ये काही तुम्हाला जर आढळतं तर ते काय आहे, जुन्या करारातून घेतलेलं वचन आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि मग जर तुम्ही 4:18ला तुम्ही जर तळटीप बघा, तळटीप खाली संदर्भ आहेत 4:18-19, तर हे जे अवतरण आलेलं आहे ते यशाया 61 मधून आलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे एकाच वेळेला तुम्हाला लेखक हे शिकवत आहे, एक पवित्र शास्त्रातील नवीन कराराचे उतारे कसे ओळखावे, त्यांची साहित्य रचना कोणती आहे, ते कोठून घेतलेले आहेत आणि त्यांचा संदर्भ खाली तळटीपेमध्ये आढळतो. हे सर्व केल्यावर आपल्याला मग समजतं, अरे हे तर जुन्या करारातून घेतलेलं अवतरण आहे. मग मागे मी एक पद्धत तुम्हाला सांगितली होती की जुन्या कराराचा नव्या करारात वापर. म्हणजे लेखक काय करतो, आत्ताच्या नव्या कराराची घटना घेतो, जुन्या करारात जातो, त्याचा संदर्भ जोडतो आणि परत येतो. याचा ही जी पद्धत आहे याला म्हणतो आपण नवीन करारामध्ये जुन्या कराराचा वापर. सेवकांनी, वडिलांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. असं जर कराल तुम्ही तर तुम्हाला याचा पूर्ण अर्थ लागतो. तिथंच थांबा आणि यशाया 61 कडे जा. एक छोटीशी मजेदार गोष्ट आहे जी मी तुम्हाला वर्णन करीन, परंतु 61व्या अध्यायाकडे जा.
आणि वचन 1 आणि 2 कडे बघा. म्हणजे अर्थात 3 वचनं एकत्र आहेत, परंतु लेखक जो आहे लूक प्रभू येशू ख्रिस्त एवढंच बोलला असं सांगतोय. पण 61वा अध्याय घ्या, यशाया, तेच वचन आहे. प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनास शुभ वृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदय जनास पट्टी बांधावी. तुम्ही आपल्या लूक 4:18 मध्ये या, असं संगती ठेवा. 61 हात ठेवा आणि 4 मध्ये परत या. काही शब्द वाक्य गाळण्यात आलेले आपल्याला दिसतील. म्हणून यशायामध्ये काय लिहिलं ते बघा. परमेश्वराने मला अभिषेक केला आहे, बरोबर. नंतर भग्न हृदय जनास पट्टी बांधावी. लूक त्याच्या उतार्यामध्ये आपल्याला हे वाक्य आढळत नाही. तुमच्या बायबलमध्ये आहे का? भग्न हृदय जनास पट्टी बांधावी आहे का तुमच्या ह्याच्यात 4:18 मध्ये? नाही ना? तुमच्या बायबलमध्ये कंसात आहे, बरोबर, पण सुधारित आवृत्तीमध्ये नाही आहे. तर ही आवृत्ती याच्यामध्ये बदल करून आणून जे गाळण्यात आलं होतं ते पुन्हा कंसामध्ये टाकून भर घातली आहे की असंही असू शकतं, कारण यशामध्ये आहे. पण त्याला अजून चांगला मार्ग म्हणजे मूळ ग्रंथ पाहणे. म्हणजे ग्रीक नव्या करारामध्ये भग्न हृदय जनस पट्टी बांधावी आहे. अशी आपण जेव्हा तुलना करतो तर काही गोष्टी आपल्याला समजू लागतात. सर्वात महत्वाचं मला जे सांगायचं आहे ते वचन 2, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष. वचन 19 लुकामध्ये बघा, 4:19, परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी, बरोबर. पण यशा तर वेगळंच काय म्हणतो बघा. तो काय म्हणतो? परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष. आता हा शब्द पण मराठीमध्ये नीट उच्चारायला शिकणं गरजेचं आहे. प्रसाद म्हणजे कृपा, अनुग्रह, मोठ्या मनाने देणे. आणि प्रासाद, राजांचे काय असतात? प्रासाद असतात, महाल. फरक आहे. काही वेळेला मी ऐकलं की प्रासाद शब्द आला आणि प्रसाद बोलण्यात आलं. ती चूक होता कामा नाही, कारण प्रासाद असेल महाल, मोठं घर, मोठी इमारत. तेथे आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा. येशू तिथे थांबून जातो, ते घेत नाही. असं का झालं असावं हा एक अभ्यासाचा मग आपला विषय. ही झाली आपली तांत्रिक माहिती की एक उतारा किंवा एक अवतरण नवीन कराराचे लेखक जुन्या करारातून जेव्हा घेतात तर ते कसे समजले पाहिजे आपल्याला, बरोबर का? तर आपण काहीतरी कधी कधी चुकून असं होऊ शकतं, एखादा वक्ता, एखादा अभ्यासक भग्न हृदय जनास पट्टी बांधावी पण सांगेल आणि आपल्या बायबलमध्ये ते नसेल तर वादविवाद होऊ शकतात. मी सांगितलं की काय झालं आहे, 1950 आणि 60च्या दरम्यान नवीन करार आणि जुन्या कराराच्या शास्त्राच्या गुंडाळ्या यांचा शोध लागला. त्याला कुमरान गुहा म्हणतात. त्या जुन्या हस्तलिखितांमुळे आणि एलेक्सेस म्हणजे सेप्टुअजिंट बायबलमुळे काही वचने जुन्या आवृत्तीमध्ये जी नव्हती ती मराठी नव्या आवृत्तीमध्ये भर घालून पूर्ण करण्यात आली. म्हणून सुधारित आवृत्ती म्हणजे बदललेलं बायबल नाही, संशोधन करून सुधारणा केली असं त्याचा अर्थ आहे. त्यांनी दुसरं काही नाही बदललं,
जसं एका बायबलमध्ये कंसामध्ये तेच वाक्य टाकलं की याचा अर्थ असा की भग्न हृदय जनास पट्टी बांधावी, हे पण जुन्या हस्तलिखितात आढळते. कंस तसंच सांगतो, स्पष्टीकरणात्मक काय वेळेला ते लेखत. तर हे अशा प्रकारे आपण जेव्हा करतो तर आपल्याला जास्त काही तंत्रज्ञान उपलब्ध नसेल, पण काही मूलभूत गोष्टी तिथेच असतात, त्या समजल्या तर आपल्याला लेख चांगल्या प्रकारे समजतो. आता आपण त्याचं थोडंसं अध्ययनाकडे वळूया. ज्या नासरेतात तो लहानचा मोठा झाला होता तेथे तो आला. इथून सुरुवात करतो लेखक. अगोदर तुम्ही जर वाचलं तर त्याची परीक्षा आहे. येशूची परीक्षा झाली. 14 वचनात आत्म्याच्या सामर्थ्याने तो गालिलात परत आला, त्याची कीर्ती चहूकडे पसरली. आणि त्याच्याबद्दल वचन 15 मध्ये असं लिहिलं, येशू त्यांच्या सभास्थानांमध्ये शिक्षण देई आणि सर्वजण त्याचा महिमा वर्णित. येशूचं मुख्य काम 3/4 लेखन शुभवर्तमानांचं येशूचं शिक्षण आहे. आणि त्या शिक्षणांना धरून पाऊल आणि इतर प्रेषितांनी पूर्ण शिक्षण दिलं. पवित्र शास्त्रातील नवा करार मंडळीसाठी शिक्षणासाठी देण्यात आलेला आहे. येशू ख्रिस्त शिक्षण दे. आता ही जी पद्धत होती सभास्थानांमध्ये ती नीट समजून घ्या. कमीत कमी शनिवारी सभास्थानामध्ये नियमशास्त्राच्या किंवा संदेष्टांच्या ग्रंथाचं वाचन होईल आणि विवरण किंवा स्पष्टीकरण करण्यात येईल. त्यावेळेला 7 लोक एकत्र येत असत किंवा यावे लागत होते, केवळ स्पष्टीकरण देताना संघ म्हणून तेथे थांबण्यासाठी. पहिला प्रमुख त्याच्यामध्ये असे त्या सभास्थानाचा प्रमुख किंवा याजक. दुसरा असे लेव्याच्या वंशाचा लेवी, याजकीय वंशाचा कोणी लेवी. आणि 5 वडील मंडळाचे सभासद किंवा सर्वसाधारण सभासद हे एकत्र मिळून या शिक्षण प्रशिक्षणावर देखरेख करीत. आणि त्याची आपसामध्ये ते चर्चा करून तुलना करीत की आजचा जो उलगडा होता तो शास्त्रोक्त होता की नाही, नियमांना धरून होता की नाही, साहित्य रचनेला धरून होता की नाही, अशी ती पद्धत होती. म्हणजे जेव्हा येशूची वाहवा होऊ लागली तर त्यामध्ये हे मोठे लोक सुद्धा सामील होते, असा त्याचा अर्थ आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे त्यामध्ये 16 वचनामध्ये परिपाठाप्रमाणे शब्बाताला म्हणजे शनिवारी येशू ख्रिस्त या सभास्थानांच्या परिपाठाला ओळखत होता की तेथे केव्हा जायचं, कसं जायचं, काय करायचं. त्यातल्या त्यात उपासना पद्धतीमध्ये ग्रंथांचं वाचन करताना ग्रंथ म्हणजे लायब्ररीचा जो मुख्य असे तो 2 प्रकारे वक्त्याला मदत करी. एक म्हणजे गुंडाळी आणून देई, त्याच्यातून त्याने बोलावं, किंवा नेमून दिलेलं त्याच्या मनात जे असेल त्याचा ग्रंथ त्याला द्यावा. ग्रंथाचं वाचन करताना तुम्ही नीट बघा वचन 16चा शेवट. येशू ग्रंथ वाचावयास उभा राहिला. पद्धत काय होती? उभं राहायचं आणि वाचन करायचं. मला आनंद रविवारी आपण स्तोत्रे वाचतो किंवा काय वाचतो तर आपण सर्व मंडळीला सांगतो आता आपण उभे राहू आणि स्तोत्र किंवा परिच्छेद वाचन करू. ही पद्धत खूप जुनी आहे, आजपासून 2500 वर्षापासून चालत आलेली आहे. तो उभा राहिला, पण पुढे काय? उभा राहिल्यानंतर जो बोलणारा असे तो सर्वांसमोर दिलेल्या आसनावर बसत असे आणि उलगडा करीत असे. ही झाली तेव्हाची परिपाठाची पद्धत. उपासनेमध्ये दान दिलं जाई, प्रार्थना होत होत्या, स्तुती प्रशंसा होत होत्या, गीते होत होती.
काही वेळेला शब्दात असल्यामुळे बाहेर जाता येत नाही, तर खानपान करण्यात येईल. त्यांच्या पद्धतीने जेथे परिस्थिती होती त्या प्रकारे हे लोक एकत्र जमत होते. आता मग अशा स्थळी जेव्हा येशू आला नासरेतामध्ये, जेथे तो लहानचा मोठा झाला. नासरेत हे समुद्र किनाऱ्यावर नाही, कफरनहूम समुद्र किनाऱ्यावर आहे. तुम्ही नकाशा बघितला तर कमीत कमी 70 मैलाचं अंतर कफरनहूम आणि नासरेत मध्ये आहे. कफरनहूमच्या पश्चिमेला सुमारे 70 मैलावर 70 किलोमीटरवर नासरेत आहे. कफरनहूम तो खाली मध्ये आला. तो प्रदेश कर्मेल डोंगराच्या परिसरामध्ये मोडतो. ही झाली त्याची भौगोलिकता. तेथे आल्यावर त्याला देण्यात आलेला जो ग्रंथपट होता तो यशायाचा सापडला. आपण काय शिकतो की यशया येशू ख्रिस्त आला त्याच्या अगोदर 700 वर्ष झालं. प्रत्येक संदेष्टा लेखन करतो, लक्षात घ्या. प्रत्येक शिक्षक देवाच्या वचनाचा हा लेखन करतो. जो लेखन करत नाही तो कधीच संदेष्टा नसतो, कधीच शिक्षक नसतो. हे वैशिष्ट्य आहे. 2 प्रकारचे संदेष्टे झाले आपल्यामध्ये. मौखिक संदेष्टे, तात्पुरते आले, संदेश दिला, निघून गेले. पण प्रमुख संदेष्टे जेवढे बघाल तुम्ही, ते सर्व देवाने दिलेला निरोप लिहून काढत होते आणि लोकांना वाचून पण दाखवत होते, सांगत होते. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे 700 वर्षांनी एवढी उलथापालथ झाली इस्रायलामध्ये, तरी ग्रंथ त्यांच्याकडे उपलब्ध होते. बघा, का आपण म्हणतो की यहुदी आजच्या या आधुनिक जगातही अतिशय प्रभावी राष्ट्र आहे. त्यांचं संशोधन सर्व जगाला मदत करते. का बरं असं आहे? कारण या समाजाने देवाच्या वचनाला जतन करण्यासाठी सर्व सहन केलं, पण ते सोडलं नाही. हे समजणं गरजेचं आहे. कोणताही धर्म टिकायचा असेल तर 3 गोष्टींची आवश्यकता असते. एक आहे एकमेव अनादि अनंत परमेश्वरावर श्रद्धा असावी लागते. 2, एकमेव त्यांचं श्रद्धास्थान किंवा मंदिर एकमेव असावं लागतं. 3री कोणत्याही धर्माची ओळख ही आहे त्यांचा एकमेव ग्रंथ असतो. पिढ्या न पिढ्या 2 नसतात. एकमेव अनादि अनंत परमेश्वर धर्माचं वैशिष्ट्य म्हणजे हे. धर्म म्हणजे काय? ज्यांचा असा विश्वास आहे एकमेव परमेश्वर आहे. 2, त्यांचं श्रद्धास्थान मंदिर एकमेव आहे, त्याच्याशिवाय दुसरं कुठेच नाही. आणि 3, त्यांचा धर्मग्रंथ एकमेव आहे, दुसरा नाही. ही वैशिष्ट्य आहे. यहुदी धर्म टिकण्याची ही 3 लक्षणं फार महत्वाची आहेत. त्यांना यरुशलेमचं मंदिर ध्वस्त झाल्यावर दुसऱ्या ठिकाणी मंदिरं बांधता येत होती, त्यांनी बांधलं नाही, अजूनही बांधत नाही. त्यांचं काय म्हणणं आहे? मसीहाचा आगमनाचा निरोप आम्हाला मिळेल, संदेष्टा येईल, तो याजकांचा नेमेल आणि तेथून पुन्हा या मंदिराची व्यवस्था निर्माण होईल. तोपर्यंत ते बांधणार नाहीत. त्यांना दुसरीकडे बांधता येत होतं ना, जेथे ते सुरक्षित आहेत. त्यांनी तसं केलं नाही. म्हणून मूळ धर्म जर यहुदी धर्म घेतला तर त्यांचा एकमेव परमेश्वर देव यहोवा, एकमेव श्रद्धास्थान यरुशलेमचं मंदिर, एकमेव धर्मग्रंथ मोशेचं नियमशास्त्र ज्याला आपण म्हणतो, हे वैशिष्ट्य आहे. दुसऱ्या बाजूला आपली ख्रिस्ती धर्म
जर विचार केला ख्रिस्ती धर्माबद्दल, आपल्याला एकमेव धर्मग्रंथ आहे, एकमेव देवावरची श्रद्धा आहे, पण आपलं एकमेव श्रद्धास्थान नाही आहे, तर ते आध्यात्मिक आहे, भौतिक नाही. ख्रिस्तरूपी आपण मानतो, पण आपला धर्म नाही. त्याचं वैशिष्ट्य ते आहे. आणि आहे म्हटलं तर एकमेव परमेश्वर देव आहे, एकमेव प्रकटीकरण करण्यात आलेला धर्मग्रंथ आहे, एकमेव श्रद्धास्थान काय आहे आपलं, की आपण देवाचे सर्व जगातले विश्वासणारे काय आहोत, मंदिर आहोत, जे आध्यात्मिक आहे, भौतिक नाही. हे समजणं गरजेचं आहे. म्हणून यशाचा ग्रंथ जेव्हा देण्यात आला तर लोकांनी कसं काय त्याला सांभाळलं. 700 वर्ष सगळं ध्वस्त झाल्यानंतरही त्यांच्याकडे होतं, आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला मान्यता देतो. हे पण महत्वाचं आहे. नाही तर त्याने घेतलं नसतं, त्याने सांगितलं असतं की हे लिहिलेलं नाही. जसं सैतानाला त्याने अगोदर उत्तर दिलं, एवढंच नाही असं पण लिहिलेलं आहे, तू अपूर्ण करतोय, पूर्ण वाक्य असं आहे. आता त्याचा जाहीरनामा घेऊया. 2 गटामध्ये हा जाहीरनामा आहे. एक आहे सुवार्ता सांगणे, त्याचा जाहीरनामा. सुवार्ता सांगणे याचा जाहीरनामा. 2 आहे बरं करणे याचा जाहीरनामा. पहिला आहे गॉस्पल किंवा इव्हांजलिझम, आणि दुसरं आहे हीलिंग और रिकव्हरी, पुन्हा प्राप्त करून देणे. आणि यामध्ये 6 गोष्टी तुम्हाला दिसतात. ह्या व्हायच्या असतील तर यशा ग्रंथाच्या सांगण्यानुसार येशू म्हणतो की तुम्हाला पहिली गोष्ट सुवार्ता सांगण्यासाठी कशाची गरज आहे, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची. तुम्हाला बरं करायचं आहे, योग्य करायचं आहे, पुन्हा आणायचं आहे, बांधायचं आहे, घडवायचं आहे, आरोग्य हवं आहे, बंधमुक्ती हवी आहे, दृष्टिदान हवं आहे. तुम्हाला ते करण्यासाठी पण कशाची गरज आहे, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची. दिनास सुवार्ता सांगणे. मी याचं विवरण जास्त काही देत नाही, परंतु हे समजणं गरजेचं आहे की सुवार्ता आज फार महत्त्वाचा विषय आपल्या सगळ्यांसाठी जरी असला तरी तिला समजून घेणं फार आवश्यक आहे. नेमकं सुवार्ता म्हणजे आहे काय. आता मी मागे तुम्हाला एक लेख दिला होता, सुवार्ता म्हणजे काय. 2018 मध्ये मी तुम्हाला अभ्यास घेतला होता. त्यावेळेला मी सांगितलं होतं की सुवार्ता सांगणारा जो आहे त्याला मूळ शब्द होता दवंडीकार ना. गावांमध्ये पूर्वी पद्धत होती, कोतवाल असतो, तो काय करतो, गावामध्ये दवंडी देतो. ऐका हो ऐका. ग्रामपंचायतीमध्ये महाशय सरपंचाने सांगितल्याप्रमाणे आज सायंकाळी 5 वाजता सर्व लोकांनी हजर राहावे, ऐका हो ऐका, असं करून तो जातो. कधी ढोल वाजवतो, कधी थाप वाजवतो, लोकांना तो सांगतो. त्याचं काम काय, सरपंचांनी आदेश केला, पंचायतीने आदेश केला, तेवढंच तो लोकांना सांगणे. त्याच्यात तो भर घालू शकत नाही, वर्णन करू शकत नाही, उत्तरं देऊ शकत नाही. त्याने फक्त घोषणा करायची. सुवार्ता म्हणजे घोषणा. घोषणा तुम्हाला नक्की माहीत पाहिजे, ही दुसरी गोष्ट. एक म्हणजे घोषणा करायची, नेमकं जे सांगायला पाहिजे तेच आपण सांगितलं पाहिजे. की नेमकं सुवार्ता म्हणजे मी काय सांगू. आपल्याला सुवार्ता सांगताना
मजेदार अनुभव आलेले आहेत, मलाही आलेले आहेत, कठीण अनुभव पण आले, दुःखदायी अनुभव पण आलेले आहेत, है ना. आहे ते सर्व आहे त्याच्यामध्ये. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझा जाहीरनामा इथून सुरुवात होतो. पहिले म्हणजे तुम्ही कामगिरी करण्या अगोदर पवित्र आत्म्याने तुमचा अभिषेक होणं गरजेचं आहे. कारण सुवार्ता सांगण्याचं काम हे केवळ तोंडाने सांगणं नाही आहे, केवळ जाऊन बोलणं नाही आहे. हे एक वेगळ्या प्रकारचं देवाच्या राज्याबद्दलचं आध्यात्मिक क्षेत्र आहे, बौद्धिक नाही. बुद्धीचा वापर आहे पण हे आध्यात्मिक क्षेत्र आहे. आणि सुवार्ता सांगणारे ऐकणारे कोण आहेत? केवळ लोक आहेत का? नाही. सृष्टी तुमच्या अवतीभोवती आहे, ती सुवार्ता ऐकते. रोमकराचं पत्र 8वा अध्याय तुम्हाला एकदम लक्षात आला पाहिजे. किती वाट बघत आहे सुटण्यासाठी. बंधनं आपण पुढे घेणार आहोत की का बरं आपण सुवार्ता सांगितली तर सृष्टी सुद्धा ही आनंद करते. आपल्याला वाटतं आपण सुवार्ता सांगितली तर फक्त लोक ऐकतात किंवा लोक ऐकत नाही, असं नाही आहे. मी मागे मला वाटतं जंबुलिंगम किंवा कोणीतरी असा एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये मला आता नेमकं आठवत नाही, पण मला क्षमा करा, पण कदाचित जंबुलिंगमच असावं. त्याची गोष्ट अशी आहे की हा डाकू किंवा हा लुटारू असतो आणि जंगलात लपलेला असतो. आणि एक सुवार्तिकाचं काम करणारा सराव करण्यासाठी त्याच जंगलात जाऊन प्रॅक्टिस करायचा, सुवार्ता सांगण्याची, घोषणा कशी करतात. त्याचा नियम होता की जायचं, घोषणा करायची. त्याला काहीच कल्पना नव्हती की येथे आजूबाजूला जंबुलिंगम आहे असं. नाव चुकीचं असू शकेल, मला क्षमा करायला, आता लक्षात आलं ना म्हणून बोलताय. तर असं झालं की तो जेव्हा त्याने नेहमी प्रकारे आवाहन केलं, जर कोणाला आज आपलं मन येशू ख्रिस्ताला समर्पण करायचं असेल, जीवन बदलायचं असेल तर पुढे या. हा पुढे आला. ह्या सुवार्तिकाला एकदम धक्का बसला की असं कसं झालं. त्याने विचारलं की अरे तू इथे, तू या अवतारामध्ये? अहो साहेब, तुम्ही दररोज येता ना, ते मी दररोज ऐकलं म्हणे. आज तुम्ही जेव्हा सांगितलं की बदलायचं असेल, सुधरून घ्यायचं असेल, नवजीवन पाहिजे असेल, येशूकडे या, मी आलो म्हणे. तेथे त्याचं परिवर्तन झालं. त्याने त्यासाठी प्रार्थना केली. पुढे तो फार मोठा सेवक झाला. सांगायचं तात्पर्य की सुवार्ता असं आपण गृहीत धरू नये की फक्त माणसं सुवार्तेचं केंद्र आहेत. नाही, ही सृष्टी, ते लपलेले लोक, ते बंद करण्यात आलेले लोक, ते तुरुंगवासात असलेले लोक, ज्यांच्यापर्यंत सुवार्ता जाऊ नये म्हणून असे दरवाजे तयार केलेले आहेत, भिंती उभ्या केलेल्या आहेत, त्या सर्वांकडे ही सुवार्ता जाणं आवश्यक आहे. आणि म्हणून सुवार्तिकांनी सुवार्तेची घोषणा करायलाच पाहिजे. तेव्हा आत्म्यांचं तारण होतं आणि ते आत्मे मंडळीत येतात, तेव्हा मंडळी वाढते. लक्षात घ्या. सुवार्तिक यासाठी आपल्या संस्थेत आहेत, बहुतेक सर्व जगात आहेत. डॉक्टर बिली ग्रॅहम स्वतःला सुवार्तिक मानत होते. त्यांनी जर घोषणा केली नाही, कसं काय बदल येईल, असं त्याचा अर्थ आहे. येशू म्हणतो त्याच्यासाठी कशाची गरज आहे तुम्हाला? पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची. एक आहे सुवार्ता सांगणे, म्हणजे जे सांगितलं, जे तुम्हाला शिकविलं तेवढंच सांगायचं, जास्त नाही. पण जे आमंत्रण आहे ते कुठे आहे ते पण तसंच्या तसं सांगायचं, असं त्याचा अर्थ आहे. दुसरी गोष्ट सुवार्तेमध्ये आहे की एक शब्द प्रयोग आहे की साक्ष देणे. एक आहे दवंडी, एक आहे साक्ष. ग्रीकमध्ये डिया मार्टुरो माई असा शब्द आहे, साक्ष देणे. आणि याच्यामध्ये साक्ष देणे म्हणजे प्राणार्पणाची वेळ आली तरी रक्तसाक्षी बनणे असा अर्थ आहे या साक्षीमध्ये.
सुवार्ता सांगताना जेव्हा आपण साक्ष देतो, स्टेफनाचं उदाहरण आपल्याला माहीत आहे, पौलाचं उदाहरण आपल्याला माहीत आहे, पेत्राचं उदाहरण आपल्याला माहीत आहे. जेव्हा त्यांनी साक्ष देऊन घोषणा केली तर त्यांना त्याची किंमत चुकवावी लागली. आजकाल या जगामध्ये सुवार्ता का सांगितली जात नाही? कारण आम्ही किंमत चुकवायला तयार नाही म्हणून, असा येशू म्हणतो. पण ही हिंमत यायची असेल तर त्यासाठी कशाची गरज आहे? पुन्हा पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची गरज असते. म्हणजे त्यागासाठी तयार असणे. आणि तिसरा अर्थ आहे, सुवार्ता म्हणजे चांगली बातमी, गोड बातमी, जीवनाची बातमी, सत्यवचन असे शब्दप्रयोग आहेत. गोड बातमी. गोड बातमी म्हणजे जसे येशू आता सांगत आहे, आपल्या मुखातून कृपायुक्त वचन निघणे. जरी कठोर असतील काही गोष्टी, तरी लक्षात ठेवावं लागेल की ते बोलताना, सांगताना कृपावचने आवश्यक आहेत. कृपायुक्त, आदरयुक्त आपलं संभाषण किंवा आपलं भाषण असणं गरज आहे. आणि ही गोड बातमी देताना मी मागे एक शब्दप्रयोग केला होता की त्याची चव तुम्ही घेतली असेल तरच दुसऱ्याला सांगू शकाल, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे मी काय बोललो होतो मागे, ज्या सुवार्तेने तुमचं जीवन गोड झालं, तीच सुवार्ता इतरांच्या जीवनामध्ये गोडवा निर्माण करेल, बदल आणेल. ज्या सुवार्तेने तुमचंच जीवन बदललं नाही, ती सुवार्ता दुसऱ्यांचं जीवन बदलू शकत नाही, असा त्याचा अर्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्त आता त्यांना हे सांगत असताना तो महत्वाची काही सूचना त्यांना करतो. पहिली गोष्ट म्हणतो वचन 18 मध्ये, हा जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी मला अभिषेक केला. दुसरी गोष्ट, मला पाठविले. सुवार्ता सांगणाऱ्यांना पाठवले जाते. हे सुवार्तिक प्रेषण कार्य करणारे पण बनू शकतात, पाळक सुद्धा बनू शकतात, शिक्षक पण बनू शकतात. सुवार्तिक हे दुवा आहेत, ते पुढे जाऊ शकतात. पाठवले. आपल्याला देवाने, येशू ख्रिस्ताने काय केलं आहे? निवडलं आणि पाठवलं. तुम्ही नुसतं असं म्हणू शकत नाही, मी असं म्हणू शकत नाही, आता मला ख्रिस्त कळला, खूप चांगला आहे, माझं जीवन बदललं, आता मी ख्रिस्ती झालो, ख्रिस्ती झाले. तिथे हा प्रश्न आहे किंवा का असं झालं? येशू ख्रिस्त म्हणतो, ज्यांना अभिषेक करण्यात आला, ज्यांची निवड झाली, ज्यांना मी बोलावलं, त्यांना मी काय केलं आहे? एक कामगिरी दिली आहे आणि ती पार पाडण्यासाठी त्यांना जावं लागतं. तिसरी गोष्ट यामध्ये आपल्याला दिसते की घोषणा करणे. जाहीरनामा पूर्ण करायचा असेल आता क्षेत्र दिलेली आहेत. घोषणा, जाऊन सांगणे. की जसं न्यायाधीशाने न्याय दिल्यानंतर दवंडीकार तिथला जाहीरपणे सांगतो, आत्ताच्या या वेळेनुसार, महाशय न्यायाधीशांच्या आदेशानुसार आणि झालेल्या सर्व तपासणीनंतर अमुक 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 निर्दोष जाहीर करण्यात येत असून त्यांची सुटका करण्यात येत आहे. तो आदेश पारित होतो. ज्यांच्या कस्टडीमध्ये, तुरुंगात ठेवलेले असतात लोक, त्या व्यक्तीकडे तो आदेश पोहोचवला जातो. त्या कैद्याला मुक्त करण्यात येते. त्याचे वस्त्र तो बदलतो आणि बाहेर येतो. तो कैदेत वापरले जाणारे वस्त्र घेऊन बाहेर येत नाही. तुम्ही बघा, ते नीट बघा, चित्रपटात एखाद्या असेल तर बघा.
आतमध्ये शिरल्यावर सर्वसाधारण वस्त्रे काढली जातात आणि कैदेतल्या नियमानुसार त्यांना दिले जातात. जेव्हा सुटका होते, गेटच्या बाहेर येतात, तशाच प्रकारे ती वस्त्र टाकून त्यांना यावं लागतं. का? ते मुक्त आहेत म्हणून. ते आता कैदेत नाहीत, बंधनात नाहीत, दंडाधीन नाहीत, त्यांना सोडण्यात आलेलं आहे. ही घोषणा होते. कोणाकोणाला घोषणा होते? धरून नेलेल्यांना ती घोषणा होते की मसीहा आला आहे, त्याने सुटका जाहीर केलेली आहे. जे धरून नेलेले आहेत त्यांनाही आणि धरून घेऊन जाणाऱ्यांनाही ही घोषणा केली जाते. एक म्हणजे जे तुम्ही धनी आहात, धरून नेलेल्या लोकांना आपल्या कैदेत ठेवणार आहे, तुम्ही पण लक्षात घ्या. आणि जे सोडवले जात आहेत त्यांना पण सांगितले की तुम्हाला त्याच्या ताब्यातून सोडविण्यात येत आहे. धरून नेलेले काही लोकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध, नियमाविरुद्ध, कायद्याविरुद्ध, पद्धतींविरुद्ध बंधक बनवलं जातं. नेहमीच माणूस स्वतःच्या इच्छेने बंधक बनत नसतो. अनेक कारणामुळे तो बंधक बनतो, कैदेत जातो, बांधला जातो. येशू ख्रिस्त म्हणतो, हा अभिषेक कशासाठी आहे? मला तुम्हाला सांगायचं आहे की ही सुटका व्हावी म्हणून. 2, आंधळ्यांना पुन्हा, हा शब्द फार महत्वाचा आहे. आंधळ्यांना पुन्हा. पुन्हाचा अर्थ काय? की अगोदर दृष्टी होती त्यांना, ती गेली, आता पुन्हा दृष्टी होती, आता ती गेलेली दृष्टी त्यांना काय व्हायला पाहिजे? पुन्हा लाभ व्हावा, दिसावं, देव दिसावा, त्याचं वचन त्यांना दिसावं, त्याचे लोक दिसावे, हे विश्व दिसावं, त्यांची दृष्टी त्यांना परत यावी. त्यांना स्वतः संदर्भात त्यांना लक्षात यावं की अरे मी कोण होतो, काय झालं, कसा बदल आला, दिसावं. ही घोषणा आहे. 4थी गोष्ट आहे, आपल्याला कृती करायची असते. ठेचले जात आहेत त्यास सोडवून पाठवावे. ठेचले, ठेचा आपल्याला माहित आहे ना. ठेचा दुकानांमध्ये कोल्हापुरी ठेचा छान आहे असं म्हणतात. ठेचा टेचून टाकलेले आहेत लोक. निर्णय प्रकारे सैतानाने आहेत, पद्धतीने आहेत, रीतिरिवाजांनी आहेत. माणूस भरडला जातो. अकस्मात येणाऱ्या युद्धांमुळे, दुष्काळांमुळे, अतिशय पाऊस झाल्यामुळे, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे, दंगली म्हणा, काय असेल ते, माणसं भरडली जातात. आपलं काम काय आहे? त्या भरडणाऱ्या यंत्रातून, परिस्थितीतून त्यांना काय करायचं? आपल्याला मुक्त करायचं. बरे करणे म्हणजे हे. कोणत्या गोष्टी बरे करणे म्हणजे? सुटका, दृष्टी. ठेचले जात आहे त्यांना सोडवणं. आणि किती गोष्टी? 4 झाल्या. 5वी गोष्ट, परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. या सर्व गोष्टी केल्यानंतर येशूच्या जाहीरनाम्याचा शेवट कशात होतो? परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. परमेश्वराच्या प्रसादाचं वर्ष म्हणजे काय? धुळ्याला आपण गेलो होतो मागच्या रविवारी, साजरी झाली. कोणतरी बोलताना म्हटलं जुबिली होती. प्रसादाचं वर्ष म्हणजे जुबिली. मराठीत काय म्हणतात जुबिलीला? योबेल. लिहून घ्या हा शब्द. जुबिली म्हणजे लैव व्यवस्था. लेवीचं पुस्तक अध्याय 25 मध्ये या योबेल वर्षाची महती दिलेली आहे. हे वर्ष साजरे करताना काय काय करायला पाहिजे
कोणाचं काही गहाण आहे परत करायचं, कोणाचं कर्ज असेल माफ करायचं, कोणाची जमीन ठेवून घेतली ती परत करायची, निरनिराळ्या प्रकारच्या व्यवहारांची पूर्तता सोडून देण्यात करायची, परत त्यांना देऊन द्यायचं, त्यांचा अधिकार त्यांना परत द्यायचा. त्याला योबेल असं म्हणजे जुबिली असं म्हणतात. 50व्या वर्षी ही योबेल वर्ष त्यांना साजरं करायला लावलं होतं. 50वं वर्ष म्हणजे 7 असे 7 वेळेला 7 वर्षे घेतल्यावर 49 होतात. त्यांनी प्रत्येक 7व्या वर्षी जे करायचं शब्बात वर्ष म्हणून ते तर करायचंच. अतिरिक्त 49 आल्यानंतर त्यांनी 1 वर्षात योबेल वर्ष म्हणून जाहीर करायचं, तुतारी फुकायची, सांगायचं हा योबेल वर्षाचा प्रारंभ आहे, जा तुमची सुटका करण्यात आलेली आहे, मुक्त तुम्ही झालेला, कोणालाही कोणाचंही काहीही ठेवून घेता येत नव्हतं, तुम्ही सर्व मुक्त, असा त्याचा अर्थ होता. आणि येशू ख्रिस्त मग 20 वचन, ग्रंथपट गुंडाळून सेवकास परत देऊन तो खाली बसला. परमेश्वराच्या सुडाच्या दिवसाबद्दल येशू बोलला नाही. यशाया 61 वाचला तर परमेश्वराच्या सुडाच्या दिवसाला तेथे प्रारंभ होतो असं यशाया म्हणतो. आश्चर्य वाटतं का तुम्हाला याबद्दल की असं कसं येशू ख्रिस्त करतो, मध्येच वचन म्हणजे गहाळ करून टाकतो? त्याला कोणी अधिकार दिला? ह्याच्यात बदल करू नये सांगितलंय, भर घालू नये सांगितलंय. येशू ख्रिस्त असं कशाला करतो? कधी हा प्रश्न आला मनामध्ये तुमच्या? म्हणून तुम्ही आणि मी जेव्हा ऐकतो, अभ्यास करतो, विशेषतः भविष्यवादाचा, तर सांभाळा. मी का सांगतो वारंवार, सांभाळा. ज्या देवाने त्याचं वचन दिलं आहे ते लांबवणं किंवा संपवणं हे त्याच्या अधिकाराची गोष्ट आहे. म्हणून पेत्र म्हणतो, 1 दिवस 1000 वर्षासारखा, 1000 वर्ष एका दिवसासारखे. पाऊल म्हणतो, काळाचा संक्षेप करण्यात आलेला आहे. संक्षेप म्हणजे एवढा मोठा काळ होता, तो म्हणतो छोटा करून टाकलेला आहे बरं का. हा अधिकार कोणाला आहे? जो परमेश्वर काळाचा धनी आहे, जो परमेश्वर त्याच्या वचनाचा धनी आहे, तोच ते कमी जास्त करू शकतो. सुडाच वर्ष येणार नाही असं नाही. लुकानंतर 30 वर्षांनी योहानाला ते सांगण्यात आलं, परमेश्वर सूड येणार आहे. इतकी वर्ष आपल्याला कृपा मिळाली. म्हणून मंडळी झाल्यानंतर, म्हणजे मंडळी लोकांतरी गेल्यानंतर जो काळ येणार तो देवाच्या कृपा प्रसादाचा नसेल असा त्याचा अर्थ आहे. तो लांबवण्यात आला, येशूने त्याला थांबवलं असा त्याचा अर्थ आहे. विद्वान असं म्हणतात की जर असं झालं नसतं तर हे विश्व कधीच संपून गेलं असतं. प्रभू येशू ख्रिस्त का असं करू शकतो? कारण तो धनी आहे, सत्ताधीश आहे, त्याच्या हाती अधिकार आहे, म्हणून हे तो करतो. दुसरं कधी कोणी करू शकणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून आजचा धडा हा असा असल्यामुळे आपल्याला हे शिकायचं आहे की एवढा सर्व अधिकारात असताना प्रभू येशूने मरण पत्करलं. गौरव नाही पत्करलं, पहिले दुःख सहन पत्करलं, अपमान पत्करला, त्याग पत्करला, बलिदान करणं पत्करलं. का? हा काळ लांबवल्यामुळे कृपा मिळावी आणि देवाच्या राज्यामध्ये तुमच्या माझ्यासारख्या पाप्यांना येण्याची संधी मिळावी. म्हणून हा जाहीरनामा हे शिकवतो की प्रभू येशूने असं केल्यानंतर आपली कर्तबगारी काय? तर ह्या लांबवलेल्या समयामध्ये
आपण हा जाहीरनामा वापरून देवाचं राज्य यावं अशी आपण प्रार्थना करावी. पण हा देव सूड घेईल का? घेईल. असं देवप्रीती आहे एवढं पुरेसं नाही. लक्षात घ्या, देव सूड घेणार आहे. तो म्हटला बदला घेणे कोणाकडे आहे? माझ्याकडे आहे. मी सूड घेईन. आणि तो दिवस जेव्हा येईल तेव्हा मग आपल्याला समजेल की आपण ज्या ख्रिस्ताची घोषणा केली ते किती महत्वाचं होतं आणि ज्यांनी ऐकलं नाही त्यांचं काय झालं ते आपल्याला दिसेल. म्हणून मंडळीमध्ये पण सुवार्तेची गरज आहे. पद वाढल्याने बदलल्याने सुवार्ता बदलत नाही. तुम्ही पाळक असा, अध्यक्ष असा, मंडळीचे वडील असा, सुवार्तिक असा. सुवार्ता म्हणजे ख्रिस्त सादर करणे. आपल्या पुलपिटवरून लोकांना ख्रिस्त सादर करा, तो दिसू द्या, त्याला केंद्रस्थानी आणा, त्याला त्याची जागा द्या. लोकांनी काय केलं ते आपल्याला माहिती आहे. त्याला नापसंत करून त्याला डोंगराच्या कड्यावरून लोटून देण्यासाठी त्यांनी त्याला प्रयत्न केला. किंमत आहे, चुकवावी लागते. देवाची स्तुती असो, आपल्यापैकी अनेकांनी ते केलं, अनेकांना तो अनुभव आला. देवाला मी धन्यवाद देतो SAM साठी आणि सर्व भाऊ बहिणींसाठी, वडील मंडळासाठी, सर्व निगराणी ठेवणाऱ्या व्यवस्था आपल्या ज्या आहेत त्यासाठी, यासाठी की हे सुवार्तेचं कार्य अविरत प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येईल तोपर्यंत चालत राहावं. कारण तो सुवार्तेला प्रतिसाद न देणाऱ्यांचा सूड उगवणार आहे. पण तो काळ लांबवला गेल्यामुळे कृपा आज उपलब्ध आहे. म्हणून माझं आव्हान असं आहे की काय आपण या सुवार्तेला प्रतिसाद दिला, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्याला शरण गेलात. या दुःख सहनाच्या आठवणीच्या दिवसामध्ये तुम्ही आपलं जीवन बदलून घ्यायला तयार आहात. ख्रिस्ताकडे वळा, त्याला शरण जा, त्याची कृपा पत्करा, कारण तो तुम्हाला प्रीती करतो. देव तुम्हाला आशीर्वाद देव. आणि आजचं अध्ययन आपण येथे संपू. मी तुम्हाला PDF टाकून देईन. अतिरिक्त अध्ययन आहे त्याच्यामध्ये, तुम्ही करू शकता. काही ग्रीक शब्द आहेत, त्याचा अर्थविवरण मी दिला आहे, तुमच्या अध्ययनासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि अतिरिक्त तुम्हाला हवं आहे तर तुम्हाला मी सांगितलं की मी 18 एप्रिल 2018ला या नोंदी आपल्याला दिल्या होत्या. थोडंसं मागे जाऊन शोधा, बरंच मोठं लिखाण आहे ते, 8-10 पानांचं. सुवार्तेबद्दलच आहे फक्त. सुवार्ता म्हणजे काय, तुम्हाला त्याची मदत होईल. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आज सकाळी देखील मी प्रभूला धन्यवाद देतो आणि आपलं सर्वांचं मी आभार मानतो की आपली उपस्थिती आजच्या या अध्ययनामध्ये राहिली. मी आभार मानतो आदरणीय डॉक्टर रेव्हरेंड ग्लॅडविन पार्क साहेबांचे. आज देखील त्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. या दुःख सहनाच्या दिवसामध्ये विशेष करून आम्हाला त्याच्या वचनाचा आशीर्वाद मिळत आहे आणि म्हणून यावेळेस मी प्रभूचं विशेष गौरव करतो. यावेळेस आम्ही शेवटची प्रार्थना करणार आहोत. मी विनंती करतो की रेव्हरेंड LP वळवे पाळक साहेब पुढे येतील, प्रार्थना करतील, प्रभूची प्रार्थना म्हणू आणि आशीर्वाद देखील ते देतील आणि मग आपण संपणार आहोत. प्रार्थना करू आपण. पवित्र सर्वशक्तिमान सर्वसमर्थ आमच्या पवित्र बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही धन्यवाद देतो. सुंदर समय प्रभू तुझ्या वचनासाठी. जे वचन प्रभू आमच्यासमोर तू पुन्हा एकदा नवीन रीतीने तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रभू तुझ्या दासाकरवी तू आमच्यासमोर ठेवलं. नासरेचा जाहीरनामा आणि त्यामधून जे महान सत्य प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला तू दिलीस त्याबद्दल धन्यवाद देतो. सुवार्तेचं सत्य
घोषणा करीत असताना लागणारी किंमत प्रभू मोजावी लागते आणि त्या सुवार्तेच्या सत्याच्या द्वारे अनेक प्रभू बंधनातून मुक्त होतात, आंधळ्यांना दृष्टी मिळते आणि खरोखर प्रभू हे महान सुवार्तेचं जे सामर्थ्य आहे ती आमच्याकडे तू सोपवलेली आहे आणि ती घेऊन चालत असताना तुझी कृपा तू आम्हा सर्वांस तू पुरीव आणि प्रभू या कार्यासाठी आम्हाला तुझ्या वचनाप्रमाणे तुझ्या सत्यात उभं राहण्यासाठी कृपा पुरीव सहाय्य दे अशी मी प्रार्थना आणि विनंती करीत आहे. पुन्हा एकदा तुझ्या वचनाबद्दल धन्यवाद आणि स्तुती करतो. या सर्व वचनासाठी लागणारी कृपा तू पुरीव ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या च्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणाचं करतो तशीच आमची ऋणे मासू आणि आम्हास परिशुद्ध नकोस तर आम्हास वाईट सोड. कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता, इथे जमलेले सर्व तुझे दास आणि ऑनलाईनमध्ये ऐकणारे सर्व तुझे पवित्र जन, देवाची मंडळी आणि देवाचं निवडलेलं राष्ट्र इस्रायल्याबरोबर प्रभू येशू तुझीपर्यंत सो. आमेन.